हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे कंपॅरिझन ऑपरेटर. तर कंपॅरिझन ऑपरेटर कशा पद्धतीने यूज करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कंपॅरिझन ऑपरेटर परफॉर्म करण्यासाठी मी जस्ट दोन सिंपल असे व्हेरिएबल्स बनवले आहेत. ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 5. आणि त्याच्यावरती हे 6 प्रकारचे कंपॅरिझन ऑपरेटर जे आहेत ते आपण एक्झिक्यूट करून बघणार आहोत. तर पहिला आहे ए इक्वल इक्वल बी. तर 10 इक्वल इक्वल 5 आहे का? नाही. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कंपॅरिझन जे ऑपरेटर जे आहे ते आपल्याला त्याचा जो आउटपुट आहे तो आपला बुलियन डेटा टाईप जे जे की ट्रू आणि फॉल्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आउटपुट मिळणार आहे. तर मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कोड एक्झिक्यूट करून दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता हे जे आपलं ट्रू आणि फॉल्स जे आपलं बुलियन डेटा टाईप ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये त्याने आपल्याला आउटपुट दिलेलं आहे. तर फर्स्ट कंडिशन चेक करते ती ए इक्वल इक्वल बी फॉल्स. 10 आणि 5 हे समान नाहीयेत. सेकंड आहे ए नॉट इक्वल टू बी ट्रू आहे. देन थर्ड आहे ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी. 10 हा 5 पेक्षा मोठा आहे का? तर आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर आहे ए लेस दॅन इक्वल टू बी. 10 हा 5 पेक्षा लहान आहे का? तर नाही, त्याचा आन्सर आलेला आहे फॉल्स. देन सेकंड लास्ट आहे ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी. ए म्हणजे आपला जो 10 आहे हा 5 पेक्षा 5 एवढा इक्वल टू किंवा 5 पेक्षा मोठा आहे का? तर आन्सर आलेला आहे ट्रू, ते आहे. आणि देन लास्ट आहे ए लेस दॅन इक्वल टू बी लेस दॅन 10 आहे 5 पेक्षा छोटा किंवा इक्वल टू 5. म्हणजे आपलं बी आहे जे 5 आहे ते आहे का? त्याचा आन्सर आलेला आहे फॉल्स. तर आय होप तुम्हाला बेसिक कम्पॅरिझन ऑपरेटर काय आहे ते कळले असतील. थँक्यू.